हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा। पोलिसांवरती हात उचलण्याची हिंमत झालेली आहे आणि पोलिसांचा धाक काय असतो 100% दाखवलं जाईल। कायदा जर का कोणी असा पद्धतीने हातात घेऊन असे कृत्य केले असेल तर ह्यांना सोडलं जाणार नाही। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आणखी आरोपींचा शोध, सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओची तपासणी सुरू। नागपूर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडी, रात्री उशिरा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत। नागपूरच्या महाल भागामध्ये झालेल्या तणावामुळे पालिकेच्या बस सेवेवर परिणाम, 11 मार्गांवरील बसेस पूर्णपणे बंद तर 11 मार्ग डायव्हर्ट करण्यात आले। संचारबंदी लावलेल्या भागात बस फेऱ्या बंद। नागपुरातील संचारबंदीमुळे 250 कोटींच्या व्यापारावर परिणाम, बाजारपेठा लवकर सुरू व्हाव्यात अशी व्यापाऱ्यांची मागणी। नागपुरात जुना हिस्लॉप कॉलेज परिसरामध्ये 300 ते 400 जणांकडून 10 ते 12 कारची तोडफोड, कार मालकांकडून पोलिसात तक्रार दाखल, तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची नागपुरातील राड्याच्या घटनेनंतर अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक, रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढवण्यासोबत लहान वाद वाढू न देण्याच्या शुक्लांच्या सूचना। औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी, अनुचित प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय तर कबरीच्या वादामुळे पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट।